बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला शरण आलेला आहे। त्यानं पुण्यामध्ये सीआयडीच्या समोर शरणागती पत्करली। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा दावा केला जात होता। अखेर वाल्मिक कराड आज शरण आलेला आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा करूया। जरांगे पाटील, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडच्या मागावर पोलीस होते, मात्र तो फरार होता आणि बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड अखेर सीआयडीला आज शरण आलेला आहे। यापुढची कारवाई आता तुम्हाला कशी होणं अपेक्षित आहे? मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं ना, न्याय पूर्ण केला जाईल देशमुख कुटुंबाशी। कोणालाही सोडलं जाणार नाही। सगळ्यांवरती मोका लावला जाईल, त्यांना सामूहिक कटात घेतलं जाईल, 302 मध्ये घेतलं जाईल। यामध्ये कोणी कोणाला बळ दिलंय, कोणी कोणाला पाठिंबा दिलाय, कोणी कोणाला फोन केले, फोनवरती साथ दिली, कोणत्या अधिकाऱ्यांनी दिली का, कोणत्या नेत्यानं दिली, कोणी कोणाला पळून जायला मदत केली, हे सगळं बाहेर निघणार आहे। आता पोलीस आणि गृहमंत्री हे सोडणार नाहीत, हे शब्द दिलेला आहे। त्या शब्दावरती मराठा समाज शांत। या शब्दात काही खोटं होता कामा नाही आणि मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत अशी आशा आहे। बघूयात, जर एखादा याच्यातला सुटला, हे जर अंडर ट्रायल केस चालवली नाही तर एखादा जर सुटला तर मराठी रस्त्यावर उतरणार। अगदी जरांगे पाटील, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड शरण आलेला, मात्र खुनाच्या गुन्ह्यामध्ये या संदर्भात कशा पद्धतीची कारवाई होणं अपेक्षित आहे? कारण देशमुखांच्या खुनाच्या संदर्भात देखील धागेदोरे त्यांच्यापर्यंत पोहोचतायत का, या अनुषंगाने देखील आता सीआयडी तपास करणार आहे? करणारच ना, सोडणारच नाहीत कोणाला। कारण खंडणी मागितली म्हणूनच खून केला ना। त्या खंडणीच्या प्रकरणातूनच हा प्रकार घडलाय। त्याच्यामुळं यात खंडणीतले सुटणार नाहीत, यात खून करणारे नाही, जे या सामूहिक कटात होते तेही सुटणार नाहीत। यांना कुणी फोनवरती सरकारमधल्यांनी साथ दिली का, यांना वाचवण्यासाठी फोन केलेत का, यांना पळून जायला मदत कुणी केली, यांना पैसा कुणी पुरवलाय का, कोणत्या दवाखान्यात कोणाला लपून ठेवलं का, कोणत्या हॉटेलला, कोणाच्या फार्म हाऊसवर लपून ठेवलं का, कोणाच्या घरात होते, यांना सुद्धा सगळ्यांना ओढलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी ते काम करावंच, कोणालाही सोडू नये। अगदी जरांगे पाटील, त्या दिवशीचे तुमचं भाषण गाजलं देखील। या भाषणामध्ये तुम्ही वाल्मिक कराडच्या सोबत मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे यांचं देखील थेट नाव घेतलेलं होतं। धनंजय मुंडेंच्या संदर्भात जर दोरे तिथपर्यंत पोहोचले तर कशा पद्धतीची कारवाई अपेक्षित आहे? अवैध राष्ट्रपती आला तरी सोडू नये, खून आहे ह्यो, खून आहे खून। याच्यात कोणाला सोडू नये, मंत्री फंत्री आमदारां फेमदारां कोणीच याच्यात सोडू नये। याच्यात सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले। कारण ही इतकी क्रूर पद्धतीने ही हत्या केलेली का अशी राज्यात झालेलीच नाही। मग अशी हत्या झालेली असताना याच्यात राजकारणाचा, विरोधकाचा, सत्ताधाऱ्याचा काय संबंध? याच्यात सगळ्या जातीचे बोलतात, त्या संदीप क्षीरसागर सुद्धा बोलतात। खूप आवाज उठवलाय त्यांनी, का उठू नये? अगदी मनोजजी, पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की एवढ्या दिवसांपासून वाल्मिक कराड फरार होता आणि आज अचानक सीआयडीच्या समोर शरणागती पत्करण्यात आली। कुठेतरी या गोष्टीचं राजकारण होतंय का? हे सगळं संशयास्पद आहे असं तुम्हाला वाटतंय का? असं असू नाही, असं असू नये। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात अशा गोष्टी होऊ नये। ठरवून फरार करायचं आणि काहीतरी षड्यंत्र करायचं, काहीतरी सापळा रचायचा आणि इकडच्या गोरगरीब त्या देशमुख कुटुंबाची दिशाभूल करायची, असं होऊ नये। यांनी सखोल याच्यात घुसून सगळेचे सगळे पकडले पाहिजेत। पाठीराखे सुद्धा, फोनवर साथ देणारे सुद्धा, खंडणी मागणारे, खंडणी घेतल्यावर कोणाला देत होते याचा सुद्धा तपास झाला पाहिजे। कोणी कोणाला खंडणीसाठी पाठवलं, आणखीन आरोपी फरार आहेत ते बी अटक करायचे आणि जेवढ्याचे नाव येते तेवढ्यांना फडणवीस साहेबांनी मधीच टाकायचं काम करायचं। जर का राज्यात त्यांच्याबद्दल संशय पसरला की हे राजकारण करायला लागले, लोक वाचवायला लागले, तर त्यांना ते परवडणार नसणार आहे। कारण त्या दिवशी महाराष्ट्रातले मराठी हे रस्त्यावर उपवास दिसणार आहेत सरकार। जरांगे पाटील, राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत तुम्ही या केसच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा फोनच्या माध्यमातून म्हणा काही केली का? देवेंद्र फडणवीसांनी या केसच्या संदर्भात नेमकी तुम्हाला कशा पद्धतीची आश्वासनं दिलेली आहेत? नाही, उद्या करणार आहे मी। आज त्यांच्या माणसाला सांगितलंय की मी उद्या बोलणार आहे। तुम्ही देवेंद्र फडणवीसांची या संदर्भात भेट घेणार आहात का? फोनवरून बोलत
आणि त्यांना पूर्ण या भावना सांगणार, कुटुंबाच्या सांगणार, समाजाच्या सांगणार. आरोपी सुटला नाही पाहिजे. तुम्ही जे शब्द दिले त्या शब्दाप्रमाणे हम्म. तुम्ही आता खरे वागला पाहिजेत. कारण तुम्हाला आता मन जिंकायचे दिलेले शब्द पाळून. कारण तुम्ही शब्द दिलेला आहे त्या शब्दावरच आज ते देशमुख कुटुंब जिवंत आहे. हे मराठी सगळं सुद्धा प्रकरण तुमच्या जरांगे शब्दावरती पाटील शांत आहे. फास्ट ट्रॅक मध्ये चालवण्याची मागणी देखील वारंवार केली जाते, तर अपेक्षित अशी शिक्षा जर आरोपींना झाली नाही तर आंदोलनाची दिशा वगैरे तुम्ही या संदर्भातली ठरवली आहे का? हो, पूर्ण राज्यच बंद पाडून टाकणार आम्ही जर एकही आरोपी यातला सुटला. बरं. आणि याला जर फाशी सगळ्यांना झाली नाही हम्म. आणि याच्यातले सगळे जेवढे सापडले तपासात ते जर पूर्ण धरले नाहीत आणि बरं. कोणाला पाठीशी घालायचा सरकारनं प्रयत्न केला तर आम्ही एकालाही सोडणार नाही, पूर्ण राज्य बंद पाडणार आहे. अगदी जरांगे पाटील, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया एकंदरीत या प्रकरणाच्या संदर्भातली तुमची पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.